सुप्रिया जेव्हा ऑफिसवरून आली तेव्हा तिने पाहिलं की तिचे सासरे हॉलमध्ये बसून लॅपटॉपवर काम करत होते। तिने हसून सासऱ्यांना विचारले की बाबा आजचा दिवस कसा गेला? सासरे म्हणाले की सुनबाई आजचा दिवस खूप छान गेला। आणि सुनबाई तुझा दिवस कसा गेला? बाबा माझा दिवस एवढा खास नाही गेला, परंतु ठीकच गेला। सुप्रिया उदास होऊन म्हणाली। सुप्रियाचं बोलणं ऐकून विश्वनाथरावांच्या शेजारी बसलेल्या त्यांच्या मुलाला प्रदीपला सुप्रियावर जरा संशय येऊ लागला की नक्कीच काहीतरी झालं आहे, त्यामुळेच तर सुप्रिया एवढी नाराज दिसत आहे। काय झालं आहे सुप्रिया? तुझं आज ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन होतं, ते कसं गेलं? अहो प्रदीप, प्रेझेंटेशन तर ठीकच झालं असं म्हणून सुप्रिया तिच्या खोलीत गेली। प्रदीप विश्वनाथरावांना म्हणाला की बाबा मला असं वाटत आहे की सुप्रियाचं प्रेझेंटेशन छान गेलं नाही, त्यामुळेच तर ती उदास आहे। मी जरा तिला समजून येतो असं म्हणून प्रदीप पण सुप्रियाच्या पाठीमागे खोलीमध्ये गेला। विश्वनाथरावांनी तिरक्या नजरेने प्रदीपवर कटाक्ष टाकला आणि ते नंतर त्यांचं काम करू लागले। 5 मिनिटांनंतर बेडरूममधून प्रदीप बाहेर आला आणि लगेचच तो किचनमध्ये घुसला आणि म्हणाला की बाबा तुम्हाला चहा प्यायचा आहे का? मी सुप्रियासाठी चहा बनवणार आहे म्हणून विचारत आहे। प्रदीप बाळा तू का चहा बनवत आहे? कावेरी कामवाली चहा बनवणार नाही का? म्हणजे विश्वनाथरावांना त्याला हे विचारायचं होतं की चहा सुप्रिया बनवणार नाही का, परंतु त्यांनी कावेरीचं नाव पुढे घातलं। प्रदीप म्हणाला बाबा कावेरी 8 वाजता येते असं, पण बाबा एखाद्याचं दुःख टेन्शन दूर करण्यासाठी आपल्या स्वतःच्या हाताने बनवलेला चहा त्याच्यावर उत्तम औषध आहे। तेव्हा विश्वनाथरावांना त्यांच्या बायकोने अमृताताईंनी दिलेल्या सूचना आठवल्या। मुलांच्या गृहस्थीमध्ये 4 दिवस जाणार आहे, तिथे जाऊन त्या दोघांच्या मध्ये लुडबुड करू नका। त्यांची गृहस्थी आहे, त्यांना त्यांच्या मर्जीने चालवू द्या। ते आजकालच्या जमान्याचे मुले आहेत। त्यामुळे विश्वनाथराव विचार करू लागले, तोंड आणि डोळे तर मी बंद करू शकतो, पण या कानाचं काय? या कानाला सगळंच ऐकायला येत आहे। विचार करता करता विश्वनाथरावांना घाम आला। त्यांनी त्यांच्या खिशातून रुमाल काढला आणि घाम पुसू लागले। तेव्हा तिथे प्रदीप चहा घेऊन आला आणि म्हणाला की बाबा चहा। चहाचे 3 कप टेबलवर ठेवत प्रदीप म्हणाला। विश्वनाथराव म्हणाले अरे प्रदीप बाळा सुप्रियाचं डोकं दुखत आहे, त्यामुळे तिचा चहा बेडरूममध्ये नेऊनच दे। इथे बसली तर तिचं अजूनच डोकं दुखेल। प्रदीप म्हणाला नाही बाबा, आपल्या दोघांसोबत ती गप्पा मारली तर तिचं डोकं राहील। ती आता इथंच असेल, ती हातपाय तोंड धुण्यासाठी बाथरूममध्ये गेली आहे। लगेचच सुप्रिया तिथे आली आणि ती विश्वनाथरावांना म्हणाली बाबा मला माफ करा, प्रेझेंटेशन खराब झाल्यामुळे जरा मला टेन्शन आलं होतं। विश्वनाथराव सुप्रियाकडे आश्चर्याने पाहत होते, कारण ऑफिसवरून आल्यावर तिच्या चेहऱ्यावर जे टेन्शन होतं ते टेन्शन आता गायब झालं होतं। विश्वनाथराव सुप्रियाकडे पाहत विचार करतात की जर सुप्रियाच्या जागी माझ्या बायकोचं अमृताचं डोकं दुखत असतं तर ती डोक्याला ओढणी बांधून तासभर बसली असते आणि किचनमध्ये जाऊन भांडी तर अशी वाजवणार की जणू की डॉक्टरांनी तिला भांडे वाजवल्यावर डोकं राहील असं सांगितलं आहे। सुप्रिया आपल्या आयुष्यात चढ उतार येतच असतो, त्यामुळे एवढे टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही। जर क्लायंटला प्रेझेंटेशन आवडलं नसेल तर काय हरकत नाही, त्यालाच तुझी ताकद बनव आणि नव्याने प्रेझेंटेशन बनवण्याची तयारी कर। प्रदीप सुप्रियाला समजावत म्हणाला प्रदीप तुम्ही बरोबर बोलत आहात, तुमचं समजूतदाराचं बोलणं ऐकूनच मला प्रेरणा मिळते। सुप्रिया चहाचे कप किचनमध्ये नेत म्हणाले। विश्वनाथराव अजून एकदा त्यांच्या कामात गुंतले, पण प्रदीप आणि सुप्रियाचे झालेले बोलणे विश्वनाथरावांच्या कानात घुमत होते। ते विचार करतात की माझी बायको अमृता हिने माझी कधीच अशी तारीफ केली नाही। प्रदीपला किती छान वाटलं असेल की मगाशी जेव्हा सुप्रिया म्हणाली की तुझे असे बोलणं ऐकूनच मला प्रेरणा मिळते, तेव्हा अचानक विश्वनाथरावांच्या अंतर्मनाने त्यांना एक प्रश्न विचारला की अमृता जेव्हा कोणत्या गोष्टीसाठी टेन्शनमध्ये असायची तेव्हा कधी प्रदीप सारखं तिला प्रोत्साहन दिलं आहे का? तुझ्या तर तोंडून नेहमी हेच निघत होतं की हे काय अमृता, छोट्या छोट्या गोष्टीसाठी टेन्शन घेत असते आणि तोंड फुगून बसत असतेस,
किती वाईट वाईट बिचारीने माझे शब्द सहन केले आहेत. विश्वनाथरावांच्या अंतर्मनाने त्यांच्याबद्दल सांगून त्यांना त्यांची चूक समजून दिली. पण अंतर्मनाचं बोलणं त्यांना आवडलं नाही. त्यामुळे ते थोडा आराम करण्यासाठी लॅपटॉप बंद करून बेडरूममध्ये गेले. काल संध्याकाळीच विश्वनाथराव नाशिकमधून पुण्याला कंपनीच्या कामासाठी आले होते. त्यामुळे त्यांनी हॉटेलमध्ये न राहता मुलाच्या घरी राहावं असं प्लॅन केला. आणि शिवाय मुलाची आणि सुनेची भेट होईल हा पण त्यांचा हेतू होता. आणि प्रायव्हेट नोकरी असल्यामुळे त्यांना पण सुट्टी भेटत नव्हती. सुप्रिया आणि प्रदीपला जेव्हा खूप दिवस सुट्टी असायची ते नाशिकला येत होते. कालपासूनच विश्वनाथराव सुप्रिया आणि प्रदीपचे रुटीन पाहत आहेत. प्रदीपच्या वागण्यात तर कुठेच त्यांना नवरा बोलत आहे असं जाणवत नाही. कधी सुप्रिया जेवण डायनिंग टेबलवर आणत आहे, तर कधी प्रदीप ग्लास भरून ठेवत आहे, तर कधी जेवण झाल्यावर भांडी किचनमध्ये सुप्रिया ठेवत आहे, तर प्रदीप कधी डायनिंग टेबल पुसत आहे. जर आपल्या घरातील थोरांनी जर हे बघितलं तर ते म्हणतील की बायकोचा बैल आहे. पण आजकालची मुले तर व्हॉट्सअप फेसबुकला स्टेटस ठेवतात की माय वाईफ इज माय लाईफ. बेडरूममध्ये विश्वनाथराव आले होते, पण त्यांच्या डोक्यात विचार घुमत होते. त्यांना सुनेचा आणि मुलाचा तो शांत निश्चल भोळा भाबडा हा दोघांचा संसार पाहून त्यांना जरा काहीतरी वाटत होतं. सुप्रियाच्या जागी ते अमृताला बघत होते आणि प्रदीपच्या जागी ते स्वतःला पाहून बघत होते. प्रदीप आणि सुप्रियाच्या लग्नाला 5 वर्ष झाली आहेत, पण त्यांना बघून असं वाटत आहे की त्यांचं नुकतंच लग्न झालं आहे. आणि अमृता नेहमी कमरेला पदर खुसून कामातच असायची. संध्याकाळी जेव्हा कामवाली कावेरी आली तेव्हा ती स्वयंपाक बनवू लागली. तेव्हा कावेरीने सुप्रियाला विचारले की डिनरला काय बनवायचं आहे. तेव्हा सुप्रियाने प्रदीपला विचारले की प्रदीप, येताना मी तुम्हाला पनीर आणायला सांगितलं होतं. मी तुम्हाला मेसेज केला होता, तुम्ही तो पाहिला का? अगं सॉरी सुप्रिया, मी मेसेज वाचला नाही. आता काय बनवणार आहेस? प्रदीपने सुप्रियाला प्रश्न केला. प्रदीपचं बोलणं ऐकून आता सुप्रिया त्याच्यावर काय बोलणार हे ऐकण्यासाठी त्यांचे कान उभा केले. त्यांना आता हे ऐकायचं होतं. सुप्रिया आता खूप त्याला भांडत आहे. तुम्हाला तर एक पण काम सांगितलेलं व्यवस्थित करता येत नाही. राबायचं मी, आणि थोडंसं काम सांगितलं तरी तुमचं घरात लक्षच नसतं. आता अशा वेळी काय बनवायचं? माझं तर तुम्ही डोकंच खराब करता. पण हिथं तर उलटच झालं. सुप्रिया खूप प्रेमाने म्हणाली की काही हरकत नाही प्रदीप, मी दुसरं काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करते. सुप्रियाने कावेरीच्या साहाय्याने डाळ तडका, जिरा राईस, भाकर आणि कांदा भजी बनवली. विश्वनाथराव विचार करतात की या दोघांमध्ये भांडण होत नाही का, की मी आलो आहे म्हणून हे चांगलं राहण्याचा प्रयत्न करत आहेत. जर आज सुप्रियाच्या जागी अमृता असती तर रागाने तिने 2-4 भांडी जोरात आदळली असती. तोपर्यंत त्यांचं अंतर्मन सांगू लागलं की जर प्रदीपच्या जागी तू असता तर काय केलं असतं? तू तर सगळा दोष अमृताच्याच माथ्यावर लावला असता. तुला काय माहीत, ऑफिसमध्ये मला किती काम असतं आणि तू फक्त मला लिस्ट पाठवत असते. स्वतः जाऊन आणू शकत नव्हती का? आणि माझ्या बोलण्यामुळे अमृता रागाने लाल झाली असती. विश्वनाथरावांच्या अंतर्मनाने ठरवलं होतं की जिथं चुकतं तिथं चूक दाखवायचं. या दोघांच्या संसारात प्रेमाचा सुगंध वाहत आहे. रात्री सगळे सोबत जेवण करत होते. विश्वनाथरावांना कांदे भजे खूप आवडले होते, पण हे तर कामवाली कावेरीने बनवले असतील, त्यामुळे सुनेची तारीफ करून काहीच उपयोग नव्हता. त्यामुळे ते अजून कांदे भजे घेऊ लागले. तर तोपर्यंत प्रदीप म्हणाला, बाबा कांदे भजे छान झालेत ना? हे कांदे भजे सुप्रियाने खास तुमच्यासाठी बनवले आहेत. सुनबाई, तू बनवले आहेत कांदे भजे? अगं मला तर वाटलं कावेरीने बनवले असतील, त्यामुळे मी तुझी तारीफ केली नाही. पण खरंच कांदे भजे खूप स्वादिष्ट बनले आहेत, त्यामुळे मी अजून एकदा घेत आहे. यापुढे सुप्रिया शांत बसली, परंतु प्रदीप तिची तारीफच करत बसला. तो म्हणत होता की बाबा सुप्रिया खूप खूप छान जेवण बनवते. सुप्रिया आईला फोनवर विचारूनच हे सगळं जेवण बनवायला शिकली आहे. आणि बाबा सुप्रिया पण सेम आईसारखं जेवण बनवते. याच्यावर काय बोलावं हे विश्वनाथरावांना समजलंच नाही.
विश्वनाथराव विचार करतात की अमृताच्या हातचं जेवण गेल्या 30 वर्ष मी खात आहे, परंतु प्रदीप जसा त्याच्या बायकोचं कौतुक किंवा ती कशी जेवण बनवते हे त्याने पाहिलं, तसं तर मी अजून पाहिलंच नाही. विश्वनाथराव फक्त बायकोचं कर्तव्य असतं की नवऱ्याला करून घालावं, फक्त हेच पार पाडत होते. जर कोणी जेवणाबाबत अमृताताईची तारीफ केली तर विश्वनाथराव त्यामध्ये काहीतरी कमी आहे असे दाखवत होते. बायकोची तारीफ केल्यावर बायकोचा चेहरा किती प्रसन्न होतो हे आज त्यांना कळालं होतं. जर मी माझ्या बायकोची अमृताची अशी तारीफ केली असती तर तिचा पण प्रसन्न झालेला चेहरा मला बघायला मिळाला असता. जेवण झाल्यावर विश्वनाथराव बेडरूममध्ये येऊन विचार करू लागले की मुलाची गृहस्थी आणि माझी गृहस्थी यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. प्रदीप आणि सुप्रियाच्या संसारामध्ये असं काय खास आहे, त्यामुळे यांच्या प्रेमाचा सुगंध नेहमी दरवळतच असतो. दोघांच्या पण मनात एकमेकांबद्दल आदर, प्रेम, सन्मान स्पष्ट दिसत आहे. त्यांनी त्यांच्या गृहस्थीमध्ये असं प्रेम, आदर, सन्मान पाहिलाच नाही आणि त्यांच्या प्रेमाचा सुगंध पण असा दरवळलाच नाही. सुप्रिया ऑफिस आणि घर किती छान पद्धतीने सांभाळते. तिचं बोलणं तर एकदम मधुर आहे. अमृतामध्ये हे सारे गुण कुठे आहेत? छोट्या छोट्या गोष्टीसाठी नेहमी रागवत असते. तोपर्यंत विश्वनाथरावांचं अंतर्मन म्हणू लागले की कधी स्वतःला पण झाकून बघ. तुझ्यात असणाऱ्या नवऱ्यामुळे तू कधी तुझ्या बायकोचं स्त्रीमन ओळखलंच नाही. तू सुप्रियाची आणि अमृताची तुलना करत आहेस. सुप्रियाला तर फक्त 2च डोकी सांभाळायची आहेत, पण तुझ्या बायकोने तर 15 वर्षापर्यंत 15 माणसांचा सगळा लोड अंगावर घेतला होता. प्रत्येकाच्या वेळेनुसार प्रत्येक वस्तू त्या माणसाच्या हातात नेहून अमृता देत होती आणि एक तू आहेस की तिला शब्दाला टोमणे देत होता. त्या बिचारीचं शिक्षण झालं होतं. ती तुला नेहमी म्हणत होती की मला नोकरी करायची आहे, पण तू आईबाबांना आवडणार नाही म्हणून तिचा पत्ता कट करत होतास. तुला पूर्णपणे माहीत होतं की तिला नोकरी करायची आहे म्हणून. आईबाबा काही सुद्धा म्हणणार नाहीत, पण तुलाच ते आवडत नव्हतं की अमृताने गृहस्थी सोडून बाहेर काम करायला जावं. त्यामुळे आईबाबांचं नाव पुढे घालून तिला शांत करत होतास. तिची सगळे स्वप्न धुळीत मिळाली तर मग कोण खुश राहू शकतं का? विश्वनाथरावांच्या अंतर्मनाने बोलणं त्यांना अजून एकदा आवडलं नाही. सकाळच्या वेळी सुप्रिया आणि प्रदीप दोघे पण उठले होते. सुप्रिया वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुत होती, कावेरी नाश्ता बनवत होती तर प्रदीप झाडून घेत होता. विश्वनाथरावांनी शांतपणाने न्यूजपेपर घेतला आणि बेडरूममध्ये जाऊन वाचू लागले. मुलगा झाडून घेत आहे हे पाहून त्यांना राग आला, पण ते काही बोलले नाही. थोड्या वेळाने तिघं पण सोबतच नाश्ता करायला बसले. सुप्रियाचं ऑफिस प्रदीपपेक्षा लांब होतं, त्यामुळे ती घड्याळाकडे पाहत पटापटा जेवण करत होती. तोपर्यंत प्रदीप तिला म्हणाला की अगं सुप्रिया, कमीत कमी नाश्ता तर व्यवस्थित कर. ज्याच्यासाठी आपण कमवत आहे ते जर आपल्याला व्यवस्थित नाही मिळालं तर आपली तब्येत खराब होईल. असं म्हणून प्रदीपने आलू पराठा थंड केला आणि सुप्रियाच्या ताटात ठेवला. नवरा आणि बायकोमध्ये एवढं प्रेम असू शकतं हे पाहून आज त्यांना खरंच पश्चाताप होऊ लागला. बायकोची थोडी जरी काळजी घ्यावी हे कधी त्यांच्या मनात आलं नाही. जर एखाद्या वेळेस अमृता जेवण करत असेल आणि जर तिला ठसका लागला तर, जर तिने पाणी मागितलं तर पाणी पण मी तिला असं देत होतं की मी तिला म्हणत होतो की मी काय नोकर आहे का, मला काम सांगत आहे. विचार करत करत विश्वनाथराव बेडरूममध्ये गेले आणि त्यांनी अमृताताईला फोन लावला आणि ते म्हणाले की हॅलो अमृता, काय करत आहेस? अमृताताई सकाळच्या वेळी विश्वनाथरावांचा फोन आला म्हणून हैराण झाल्या. अहो, एवढ्या सकाळी फोन केला? तिथे सगळे व्यवस्थित आहे ना? हो अमृता, इथे सगळं व्यवस्थित आहे. अमृता, तू नाश्ता केलास का? हो, मी नाश्ता केला आहे, पण आज अचानक तुम्ही असं का विचारत आहात? तिथं खरंच ठीक आहे का? प्रदीप आणि सुप्रिया तुमच्यासोबत व्यवस्थित वागत आहेत का? जर वागत नसतील तर तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन राहू शकता. अचानक विश्वनाथरावांचा फोन आल्यामुळे अमृताताईला वाटत होतं की तिथं काहीतरी घडलं असेल, त्यामुळे त्यांना माझी आठवण आली आहे.
अगं अमृता, सुप्रिया आणि प्रदीप दोघे पण माझी खूप काळजी घेत आहेत. मी तर सहजच तुला फोन केला होता की तिथे सगळे व्यवस्थित आहे का. अहो ते काय आहे ना, ह्याआधी तुम्ही मी जेवली आहे का असा प्रश्न कधी मी ऐकला नाही, त्यामुळे मला वाटलं की तिथं काहीतरी झालं आहे. विश्वनाथराव विचार करतात की अमृताला माझी किती काळजी आहे. ती सहजच बोलून गेली की जर मुले व्यवस्थित सांभाळत नसतील तर हॉटेलमध्ये जाऊन राहावा. फोन ठेवताना अमृताताईचा कंठ दाटला आणि त्यांनी लगेचच फोन कट करून टाकला होता. कोण म्हणत आहे की एक स्त्री फक्त तिच्या मुलावर जास्त प्रेम करते, ते नवऱ्यावर सुद्धा खूप प्रेम करते. त्यामुळेच तर ती मुले व्यवस्थित सांभाळत नसेल तर हॉटेलमध्ये जाऊन राहावा म्हणत होती. आणि मी एक आहे, कधी अमृता रडत असेल तरी पण मी तिच्याकडे न पाहता निघून जातो. अरे देवा, मी खूप वाईट आहे. मी माझ्या घमंडमुळे माझ्या बायकोच्या नजरेतून मी पूर्णपणे पडलो आहे. मी प्रदीप सारखी तिची काळजी का नाही घेऊ शकलो. ऑफिसच्या कामासाठी त्यांना जावं लागणार होतं, त्यामुळे त्यांनी ते विचार तिथेच थांबवले आणि ते प्रदीप सोबत निघू लागले. रस्त्यामध्ये प्रदीप विश्वनाथरावांना म्हणाला की बाबा, आज आपण रात्रीचे जेवण बाहेर करायचं का. आणि सुप्रिया, त्यांच्या प्रश्नावर प्रदीप म्हणाला की बाबा, सुप्रियाच्या एका मैत्रिणीचा आज साखरपुडा आहे, त्यामुळे ती तिकडं जाणार आहे. कावेरीला आम्ही सुट्टी दिली आहे. मी कालच ठरवलं होतं की तुम्हाला येथील नवीन हॉटेलमध्ये डिनरसाठी घेऊन जाणार. ठीक आहे प्रदीप, पण सुप्रियाशिवाय तिथं मन लागणार नाही. विश्वनाथरावांना सुप्रिया जाणार आहे हे त्यांना आवडलं नाही. 4च दिवसासाठी मी आलो आहे आणि ती मैत्रिणीच्या साखरपुड्याला गेली आहे. पण प्रदीपच्या चेहऱ्यावर कोणतंच टेन्शन दिसत नाही, म्हणून ते पण काही बोलले नाही. प्रदीप म्हणाला की बाबा, तुम्ही बरोबर बोलत आहे. सुप्रियाशिवाय आपल्याला चांगलं वाटणार नाही, परंतु जर मी तिला नको जाऊ म्हणलं असतं तर ती दुःखी झाली असती. विश्वनाथराव विचार करतात की आजकालची मुले किती समजूतदारपणाने बोलत आहेत. बायकोची काळजी आणि तिला दुःख वाटल याची सुद्धा त्यांना काळजी आहे. विश्वनाथरावांना असं वाटत होतं की पुण्याला ते कामानिमित्त नाही तर आयुष्यातील नवीन पाठ पाहायला आणि ऐकायला आले आहेत. संध्याकाळी डिनर करून विश्वनाथराव आणि प्रदीप घरी आले तेव्हा लगेच सुप्रिया पण आली. आल्या ती विश्वनाथरावांना म्हणाले की बाबा, सॉरी, मला तुम्हाला असं सोडून जायचं नव्हतं, पण जाणं माझं गरजेचं होतं. मैत्रिणीच्या साखरपुड्याबद्दल सुप्रिया प्रदीपला खूप काही सांगत होती आणि प्रदीप पण ध्यान धरून तिचं सगळं बोलणं ऐकत होता. विश्वनाथराव विचार करतात की प्रदीपच्या थोड्या समजूतदार स्वभावामुळे ते दोघे पण किती खुश आहेत. सुप्रिया गेली म्हणून मला का टेन्शन आलं होतं, ती गेली म्हणून तर मी माझ्या मुलासोबत थोड्या वेळ गप्पा मारू शकलो. त्यांना आठवलं की एकदा शेजारच्या गावामध्ये अमृताच्या मैत्रिणीच्या लग्नाला तिला जायचं होतं. ते लग्नाला जाणार होत्या म्हणून तयारी करत होती. तिने सगळी तयारी केली होती. एवढेच नाही तर दुपारचं सकाळचं जेवण पण तिने जेवण पण बनवलं होतं. फक्त ती म्हणाली की तुम्ही हाताने घेऊन जेवा आणि सगळ्यांना पण द्या. तिने खूप हट्ट केलता, तरी पण विश्वनाथरावांनी तिला लावलं नाही. ती खूप रडकुंडीला तेव्हा आली होती. त्या दिवशी अमृताला किती वाईट वाटलं असेल याची कल्पना मी केली पण नाही, पण आज मला त्याची जाणीव झाली. त्या दिवशी अमृताने जेवण केलं नाही, उपाशी पोटी झोपली, तरी पण मी तिला समजावलं नाही किंवा तिच्याकडे वळून पण पाहिलं नाही. दुसऱ्या दिवशी ती नॉर्मल झाली, परंतु ती तो दिवस कधीच विसरणार नाही. तिने फक्त नवऱ्याचं कर्तव्य आणि घराचं कर्तव्य पार पाडलं. तसं तिला वाटत होतं, जर ती लग्नाला गेली असती तर काय फरक पडणार होता, असा विचार त्यांना येऊ लागला. मुलांचं जीवन पाहून त्यांना आता वाटू लागलं की मी पुरुषाचा घमंड नवरा आहे म्हणून तिच्यावर नेहमी दादागिरी करत राहिलो. तरी पण बिचारी माझं बोलणं सगळं सहन करत होती. एवढेच नाही तर माझं नेहमी तिला टोमणे असायचे, तरी पण त्या टोमण्यांना ती बाजूला सारत होती. या 30 वर्षात असं वाटलं की आता मी या संसाराला कंटाळलो आहे. पण नाही, इथे आल्यावर मला जीवनसंगिनीसोबत
कसं जगायचं, कसं वागायचं, कसं बोलायचं हे सगळं समजलं आहे. त्यामुळे मी आता नव्याने प्रेमाने आता माझ्या संसाराला सुरुवात करणार आहे. मी अमृताला आता कोणताच त्रास देणार नाही. प्रत्येक गोष्ट मी आता समजूतदारीने बोलणार आहे. त्यानंतर जसं सुप्रिया आणि प्रदीपचं प्रेम दरवळत आहे तसंच आमचं पण प्रेम कायम दरवळत राहणार आहे. झोपताना मोबाईल फोनच्या गॅलरीमधून त्यांनी अमृता आणि त्यांचा फोटो शोधून काढला आणि तो फोटो त्यांनी व्हॉट्सअप स्टेटसला माय वाईफ इज लाईफ असे लिहून टाकला आणि मस्तपैकी झोपी गेले. त्यांना आता हा स्टेटस अमृताने पाहावा आणि तिच्या चेहऱ्यावरील चमक त्यांना पाहावी वाटत होती. झोपल्यावर सुद्धा विश्वनाथरावांचा चेहरा हसरा दिसत होता. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.